खाजगी मेडिकल कॉलेजेसचा राज्य सरकारवर भरोसा नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण SC ST OBC त्यासोबत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडनं जर राज्य सरकारकडनं डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण त्यांना पैसे मिळाले नाही तर पूर्ण फी या विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे। या बाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। पूर्ण फी भरावी लागेल, म्हणजे 5 ते 8 लाख 10 लाख जी फी भरायची ती 15 लाख 16 लाख अशी फी भरावी लागेल जर राज्य सरकारने पैसे या वैद्यकीय महाविद्यालयांना दिले नाही तर। और त्याच्यात वैद्यकीय महाविद्यालयांना दोष देऊन नाही चालणार। याच्यात सरकारचा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे। या वैद्यकीय महाविद्यालयाचा सरकारवर विश्वासच राहिलेला नाहीये। सरकार कारण कित्येक देणी 1-1, 2-2, 3-3 वर्ष देत नाही आणि म्हणून या वैद्यकीय महाविद्यालय चालवणं सुद्धा जिकिरीचं जातं। आपण याच्यात दोष वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा राज्य सरकारचा आहे। राज्य सरकार या प्रवर्गातील विद्यार्थ्यांविषयी किती पद्धतीनं संवेदनशील आहे याच्यातून कळतं। खरं तर या विद्यार्थ्यांना सगळ्या सवलती, सगळा जो काही फीसचा जो काही वाटा आहे राज्य सरकारने हा सुरुवातीच्या काळात जून जुलै ऑगस्ट महिन्यातच दिला जायचा, परंतु आता काही ठिकाणी तर वर्ष 2-2 असं स्कॉलरशिपचं आहे। योजनांमुळे होतंय, जेवढ्या योजना राज्य सरकार काढते त्याच्यामुळे ताण येतोय। मला असं वाटतं आपण अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजे। जर आपलं अंथरूण छोटं असल्याने पाय मोठे पसरले गेले तर असंच होणार आहे। आणि म्हणून सरकारने आता जरुरी काय आहे, या मुलांचं शिक्षण सगळ्या प्रवर्गातील, मग SC असतील, SC BC असतील, OBC असतील, हे शिक्षण महत्त्वाचं नाही आहे। हे शिक्षण मला असं वाटतं महत्त्वाचं। हे शिक्षित झाले ना तर मला असं वाटत नाही कोणत्या योजनेची सरकारला गरज पडेल देण्याची, परंतु सरकार फक्त मतं आणि राजकारण याच्यात गुंतलेलं आहे। मला असं वाटतं या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी आणि जबाबदारी सुद्धा राज्य सरकारची आहे। दुसरा म्हणजे गडचिरोलीमध्ये एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये आपल्या पोटच्या मुलाला जो त्याचं निधन तो मृत्यूमुखी पडला त्या मुलाला घेऊन 15 किलोमीटरची पायपीट आपले आई वडील करतात, त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही एका दवाखान्यामध्ये। गडचिरोली ही सगळी घटना आहे। हे पहा, सरकार गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासींच्या नावावर हजारो कोटी रुपये खर्च करतो, पण याचा फायदा आदिवासी बांधवांना भेटतच नाही। जर 15 किलोमीटरवर लांब दवाखाना असेल तर माझा आता पहिला प्रश्न तो आहे की दवाखान्यासाठी 15 किलोमीटर लांब कसं जावं लागतं। दवाखाना किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर या परिसरात असला पाहिजे। 15 किलोमीटर लांबपर्यंत दवाखाना असणं हे सगळ्यात चुकीचं आहे गडचिरोली सारख्या भागामध्ये। आणि त्याच्यानंतर जे काही हॉस्पिटल आहे इथून घरी जाण्यासाठी शववाहिका असली पाहिजे, सगळ्या ठिकाणी असते ती न देता 15 किलोमीटर या मुलांच्या आईवडिलांना प्रेत घेऊन, काय त्याच्या वेदना असतील, प्रेत घेऊन पण असं ठीक आहे, असा माणूस 15 किलोमीटरने 150 किलोमीटर चालेल, पण एक प्रेत सोबत घेऊन 15 किलोमीटर चालणं ते पोटचा गोळा। म्हणतं या वेदना या सरकारला कळतात असं मला मुळीच वाटत नाही। सुदैवानं दुर्दैवानं या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून या सगळ्या गोष्टीत लक्ष देऊ शकतात ते, परंतु त्यांना राजकारण करण्याशिवाय त्या कामात वेळच नाही आहे। आणि म्हणून आदिवासी बांधवांच्या या व्यथा कोण ऐकणार हा माझा प्रश्न आहे सर। त्यामुळे हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने हे ज्या काही घटना घडत आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासोबत विद्यार्थी शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।